मंडळी नमस्कार, मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहत आहे आपलं लाडकं न्यूज चॅनल संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, आज पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका जाहीर म्हणजे निवडणुका पार पडल्या. निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर सभापती असेल, उपसभापती असेल किंवा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती असतील, यांच्या निवडणुका कधी होतील याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि आज अखेर ती उत्सुकता संपली आणि रायगड जिल्ह्यातील ज्या 15 पंचायत समिती आहेत त्यांची निवडणूक आज उत्साहात संपन्न झाली. कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक सुद्धा आज पार पडली. खरं तर या निवडणुकीला एक वेगळं आणि ऐतिहासिक असं महत्त्व आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण गेली अनेक वर्ष सत्तेपासून दूर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सत्तेत विराजमान झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे या कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान झाल्यात. ही गोष्ट राष्ट्रवादीसाठी खूपच महत्त्वाची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी अशी आहे. कारण काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका पार पडल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा कर्जत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता. राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे थेट नगराध्यक्षपदी अगदी 5,500-6,500 मतांच्या फरकाने थेट नगराध्यक्षपदी निवडून आले होते आणि त्यामुळे शहर आणि ग्रामीण कर्जत तालुक्यातले हे जे दोन्ही भाग आहेत त्या दोन्ही भागांवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता असल्याचं चित्र आहे. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाल्यानंतर त्यांनी घरात न बसता लोकांच्या मध्ये येणं, लोकांच्या सोबत राहणं, लोकांच्यात सहभागी होणं, अशा पद्धतीने आपल्या कामाची सुरुवात पराभव झाल्यानंतर लगेच सुरू केली होती. त्यामुळे नंतर झालेल्या ज्या निवडणुका असतील, नगरपालिका असेल, आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असेल, या निवडणुकांमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीत जी काही चूक झाली होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो काय त्या पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा फायदा होत विद्यमान आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचले. जर नितीन सावंत आणि सुधाकर घारे त्यावेळी जर एकत्र लढले असते तर कदाचित वेगळं चित्र असतं. परंतु हा जरतरचा प्रश्न आहे. ती निवडणूक झाली, त्या निवडणुकीत सुधाकर घारे अपक्ष लढले. 5,000च्या फरकाने त्यांना पराभव पाहावा लागला. नितीन सावंत यांनी सुद्धा 40,000 मतं त्यावेळेस घेतली होती. त्यामुळे दोघे एकत्र असते तर कदाचित चित्र वेगळं असतं, निकाल वेगळा असता. विधानसभेला पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुधाकर घारे कामाला लागले. खरं तर राष्ट्रवादीच्या घड्याळावरती सुद्धा ते जर लढले असेल तरीही चित्र वेगळं असतं. परंतु पराभव हा पराभव असतो. झालेला पराभव मान्य करत सुधाकर घारे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि त्याचाच परिणाम कर्जतमध्ये त्यांना मोठं यश मिळालं. म्हणजे कर्जत नगरपालिकेची निवडणूक भाजपने मोठी ताकद लावली होती नगरपालिका जिंकण्यासाठी. माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे असतील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, भाजपचे राज्याचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण असतील, अशी दिग्गज मंडळी कर्जतमध्ये होती. कर्जत जिंकण्यासाठी ते प्रयत्न करत होते. तर दुसरीकडे नौखे असलेले म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीचा काही अनुभव नसलेले सुधाकर घारे राष्ट्रवादीकडून नेतृत्व करत होते, तर उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत ठाकरे गटाकडून नेतृत्व करत होते. दोघं एकत्र आले आणि त्यांनी चमत्कार करून दाखवला. 5,500-6,500 मतांच्या फरकाने पुष्पा दगडे थेट नगराध्यक्ष झाले आणि जी काही परिवर्तन विकास आघाडी सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी एकत्र येऊन स्थापन केले त्या आघाडीला मोठं यश मिळालं. संतोष पाटील जे 3 वेळा नगरसेवक कर्जतचे राहिलेले आहेत, ते ठाकरे गटाचे उपनगराध्यक्ष म्हणून आता काम पाहतायत. चांगलं यश त्यांना कर्जतमध्ये मिळालं. तीच यशाची परंपरा पुढे कायम राहावी यासाठी ते दोघांनी पुन्हा एकत्र जिल्हा परिषदेला सुद्धा परिवर्तन विकास आघाडीची मोड बांधली आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कोणताही गोंधळ होणार नाही, जागांच्या बाबतीत नाराजी निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने जागा वाटप केलं आणि जिल्हा परिषदेच्या कर्जतमध्ये 6 जागा आहेत. 6 पैकी 6 जागांवरती परिवर्तन विकास आघाडीला यश मिळालं. त्यापैकी 4 जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात, 2 जागा उद्धव ठाकरे पक्षाने जिंकल्यात. पंचायत समितीच्या 12 जागा कर्जतमध्ये आहेत, त्यापैकी 10 जागांवर निर्विवाद असं यश परिवर्तन विकास आघाडीला मिळालं. 1 जागा शिंदे गटाकडे गेली आणि 1 जागा शेका पक्षाकडे गेली. अगदी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व प्रकारची ताकद लावलेली असताना सुद्धा सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांनी एकत्र येत महेंद्र थोरवे यांचा सपशेल नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल या निवडणुकांमध्ये पराभव केलाय.
विशेष म्हणजे आमदारांच्या सुनबाई म्हणजे प्रसाद थुर्वे जे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या बेणगाव गणातून पराभूत झाल्या. म्हणजे त्यांना ज्यांनी पराभूत केलं त्या चित्रा जगदीश ठाकरे या उपसभापती म्हणून आज त्यांनी खरं तर पदभार स्वीकारलाय. तो काय जो त्यांनी पराभव केला त्या पराभवाचं बक्षीस म्हणूया आपण चित्रा ठाकरे यांना उपसभापती पदाच्या रूपाने मिळाले. आणि अर्थातच सभापतीपदी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या सौभाग्यवती नमिता घारे यांची बिनविरोध निवड झाली. आज जी काही निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यावेळी त्या निवडणूक प्रक्रियेला परिवर्तन विकास आघाडीचे 10 सदस्य उपस्थित होते. शिंदे गटाचे 1 सदस्य आणि शेका पक्षाचे 1 सदस्य मात्र या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्जतमध्ये जो काही चमत्कार या जोडीने केलाय म्हणजे घारे आणि सावंत ही काही जोडी सध्या फॉर्ममध्ये आहे म्हणूया किंवा जी काही चमत्कार करते तो चमत्कार जर असाच कायम राहिला तर विधानसभेला निश्चितच वेगळं चित्र असेल आणि सुधाकर घारे या मतदारसंघाचे आमदार झालेलं पाहायला आपल्याला मिळेल. खरं तर विधानसभेत पराभूत झाल्यानंतर एखादा माणूस निराश होतो, एखादा कार्यकर्ता घरात बसतो. म्हणजे अगदी आपण ग्रामपंचायतीची निवडणूक हारलो तरी सुद्धा नैराश्य येतं आणि आपण लोकांपासून दूर जातो, लोकांपासून संपर्क तोडतो. ज्यांनी आपलं काम केलं नाही त्याला त्याच्यावर राग धरतो किंवा त्याच्याशी बोलणं टाळतो. अशा पद्धतीचं राजकारण अनेकदा पाहायला मिळतं. परंतु सुधाकर घारे यांनी मात्र त्याचे विपरीत काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच त्यांना मोठे यश मिळताना दिसते. त्यांनी कोणाच्याही विषयी मनात किंतु परंतु किंवा काही राग ठेवला नाही. जे आपल्या विरोधात होते त्यांना सुद्धा जवळ घेण्याचं काम त्यांनी केलं. जे आपल्यासोबत होते ते जवळ होतेच, परंतु विरोधात असलेले जवळ जर घेतले तर आणखी ताकद वाढेल. एक मोठी शक्ती विद्यमान आमदार महेंद्र थुर्वे यांच्या रूपाने कर्जत मतदारसंघात काम करते. या शक्तीला जर का रोखायचं असेल, उत्तर द्यायचं असेल तर आपण एकत्र असलो पाहिजेत अशी भूमिका सुधाकर घारे यांनी घेतली. आणि त्यामुळेच जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा मग मागची कर्जत नगरपालिका असेल या तीनही ठिकाणी सुधाकर घारे यांना मोठं यश मिळालं. खरं तर सुधाकर घारे यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे की इतक्या मोठ्या मनाने जे आपल्या विरोधात गेले होते त्यांना सुद्धा बरोबर घेण्याचं त्यांनी काम केलं. कुठलाही राग त्यांनी डोक्यात ठेवला नाही. मधल्या काळात त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. काही काळ त्यांना कर्जतपासून दूर राहावं लागलं. त्या अडचणीवर मात करून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर ते कर्जतमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपण काय करू शकतो, आपण लोक आपल्याला किती प्रेम करतात हे निकालातून दाखवून दिले. त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या सभापती म्हणून आज खरं तर त्यांनी कार्यभार स्वीकारलाय. नमिताताई ह्या सरपंच होत्या, त्यांनी सरपंच म्हणून सुद्धा काम केलंय. त्यामुळे त्यांना प्रशासनाचा जो काय अनुभव आहे तो अनुभव आहे. सुधाकर घारे यांची त्यांना काय मदत घ्यावी लागणार नाही. ते स्वतंत्रपणे निश्चितपणे पंचायत समितीचा कारभार करू शकतात. एक मात्र निश्चित आहे की या रूपाने एक सत्ता शहराची असेल किंवा तालुक्याची असेल सुधाकर घारे आणि नितीन सावंत यांच्या हातात आले आणि या सत्तेचा उपयोग ते लोकांच्या कल्याणासाठी निश्चितपणे करतील. नमिता घारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तशाच पद्धतीचं सुतोवाच केलं की जी काय कर्जत तालुक्यातील गावं आहेत ग्रामपंचायतीत त्या ग्रामपंचायतींपर्यंत किंवा त्या गावांपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करू. कुठल्याही प्रकारचं राजकारण आपल्या डोक्यात नसेल. विकास हेच ध्येय घेऊन, विकासाचा संकल्प घेऊन आपण आगामी काळात वाटचाल करू असं थेट नमिता घारे यांनी म्हटलंय. त्यामुळं एक आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून नमिता घारे यांची वाटचाल सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे सुधाकर घारे यांनी जिद्दीने हे यश मिळवलंय आणि त्यांच्या जिद्दीला खरं तर सलामच केला पाहिजे. म्हणजे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतकरांना सलाम केला होता. म्हणजे आज ते या सगळ्या यशामध्ये सहभागी होण्यासाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तटकरे साहेब कर्जतमध्ये आले होते. तर त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच कर्जतकरांना सलाम करून केली. परंतु कर्जतकरांना सलाम तर केलाच पाहिजे, परंतु एका मोठ्या ताकदीपुढं लढताना आपल्या हातात कोणतीही सत्ता नाही. आपल्या हातात केवळ एक पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद आहे आणि त्या जोरावरती लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत लोकांची मनं जिंकत एका मोठ्या शक्तीला पराभूत करण्याचं जे काय कर्तृत्व किंवा जे काय काम सुधाकर घारे यांनी केलंय त्यासाठी सुधाकर घारे यांना निश्चितच सलाम केला पाहिजे. सुधाकर घारे यांचं जे काय आता सध्या काम सुरू आहे ते पाहता कर्जत मतदारसंघाचा आमदार भविष्यात सुधाकर घारे यांच्या रूपाने निश्चितपणे पाहायला मिळेल असं चित्र आता जे काय सध्या आपल्याला पाहायला मिळते किंवा ज्या निवडणुका ते एका पाठोपाठ जिंकतायत, ज्या पद्धतीने त्यांची मोर्ची बांधणी सुरू आहे, हे सगळं असंच जर सुरू राहिलं, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र राहिला, विधानसभेच्या निवडणुकीला जर एकत्र सामोरे गेले हे दोन्ही पक्ष, तर या मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे होईल. सुधाकर घारे हेच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत करतील हे मात्र त्रिवार आणि सत्य आहे आणि त्या दृष्टीने सुधाकर घारे यांची पावलं आहेत आणि
सुधाकर घारे यांना ताकद देण्याचं काम प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून वारंवार केलं जाते. अगदी 2-2.5-3 वर्षाचा कार्यकाळ हा म्हणता निघून जाईल आणि या मतदारसंघाला सुधाकर घारे यांच्या रूपाने एक दमदार आमदार मिळेल अशीच अपेक्षा आजच्या ऐतिहासिक विजयाचं साक्षीदार होत असताना सुनील तटकरे यांच्या मनात निश्चितपणे असतील. कार्यकर्त्यांच्याही त्याच्याच भावना आहेत. सुधाकर घारे यांना विधानसभेत पाठवायचा असा चंग बांधूनच आगामी काळात कार्यकर्ते सुद्धा या मतदारसंघात काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. नमिता घारे पंचायत समितीच्या सभापती झालेत, त्यांचं मनापासून अभिनंदन करूयात. चित्रा जगदीश ठाकरे यांनी सुद्धा आज उपसभापती म्हणून पदभार स्वीकारलाय. दोघेही कर्जतचा महिलांच्या हातात खरं तर कारभार आहे. दोघेही कर्जतचा कायापालट भविष्यात निश्चितपणे करतील अशी अपेक्षा व्यक्त करून आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.